परब्रह्मलिंगं वये पाण्डुरङ्गं समचरणसरोजं सान्द्रनीलाभुधाभं जगन्मीतपाणि मङ्गलं मङ्गलानं तरुणतुलसीमाला कन्दरं कण्डनेत्रं परब्रह्मलिंगं वये पाण्डुरङ्गं मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमन्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरण्ये प्रपद्ये। श्रोते सज्जन हो, आपल्या उल्हासनगर गावामध्ये जो अखंड ज्ञानदान सोहळा चालला आहे, घरी बसून ज्ञानदान सोहळा चालला आहे, त्या ज्ञानदान सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसाची हनुमंताच्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी इथे व्यासपीठावर विराजमान आहे. ह्या व्यासपीठावरून व्यासांनी व्यासपीठावर बसून दिली तेवढा ह्या जागेची किंमत आहे. म्हणजे भगवंताला उभं राहावं लागलं, भगवंताला उभं राहावं लागलं, हातात घोड्याचे लगाम धरावे लागले, काम करावं लागलं. आणि ते सगळं घडलेलं व्यासांनी बसून सांगितलं आणि गणपतीने लिहिलं. तुम्ही सांगितलं, व्यासांनी सांगितलं आणि भगवंतांनी लिहिलं. भगवंतांनी सांगितलं ते व्यासांनी पुन्हा सांगितलं आणि ते पुन्हा भगवंतांनीच लिहिलं. असा ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये भगवंताच्या मुखात बसलो का, भगवंत सांगताय, भगवंतांनी सांगितलंय की त्या भगवंताच्या सांगण्याचा काही मतीत अर्थ आहे की जो मनुष्य देह जन्माला येतो त्याला कुणाला तरी शरण जावं. बघा, प्रत्येक वेळेस प्रत्येक कुणाला कसं शरण येतं. ज्यावेळेस आईच्या मुलं गर्भ ज्याला पोटामध्ये तयार होतो तेव्हा तो कुणाला शरण जातो, आईला. प्रत्येक गोष्टीचं शरण गेलं, प्रत्येक गोष्टीची आठवण पूर्ण करून देतो आईला. भूक लागली लात मार, खाऊशी वाटलं डोहाळे, हे सगळं भगवंत करून घेतो. तेच भगवंतांनी सांगितले. गीतेच्या 9व्या अध्यायात सांगितलं, गतीर भारता प्रभू साक्षी निवास शरणं सोह प्रभवं प्रलय स्थानं निधानं बीजमिमुलेयम्. या श्लोकाचा अर्थ असा होतो की या सृष्टीचा सर्व विधाता जगता सर्व सृष्टी मी तयार केलेली आहे. त्या सृष्टीचा भरण पोषण करणारा मी आहे. मी सांगतो की तुम्ही कुणाला तरी शरण, म्हणजे शरण जायला लागेल. कुणाला जायला लागेल, कोण आहे असं शरण जाण्याचं योग्य. शरणही कुणाला जावं हे सुद्धा महत्वाचं आहे. प्रत्येक वेळ बघून माणूस शरण गेलं पाहिजे. ज्याच्याकडे आपलं काम आहे त्याला ते शरण गेलंच पाहिजे. जो आपली ती सेवा करू शकेल असं आहे की त्याला शरण गेलं पाहिजे. ते माऊलींनी या 20 श्लोकाला धरून 9व्या अध्यायामध्ये 288 ओवी सांगितली आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची येतो. म्हणजे बघा, तुम्ही जन्माला आले, जन्माला गेले जेव्हा शरण गेले तोही मीच. तुम्ही किशोर अवस्थेत आले तेव्हा शरण गेले जाणार तोही मीच. बघा, तुम्ही संसारात आले तेव्हाही शरण जाणार तोही मीच. आणि जेव्हा तुम्ही शेवटच्या श्वासाजवळ आहे तेव्हा तुम्ही हाका मारतात तोही मीच. सर्व विश्वाचा मीच आहे. बघा, आजही भगवंत आपल्यामध्ये आहे हे फक्त आपल्याला कळत, आपल्या डोळ्यांना जात हे नाही. कृती आपल्याला दिसते, झालेली गोष्ट आपल्याला दिसते. असं उदाहरण मी देतो. तुम्ही मला सांगा, गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणसाची हाडकं मोडली जातात. डॉक्टर हाडकं जॉईन करतो की हाडूक जायचे ते करतो. तुम्ही उत्तर सांगा, डॉक्टर हाडूक जॉईन करतो की जायचे ते करतो.
जॉईंट, बरोबर ना? हाडूक पुन्हा डॉक्टरने याच्यावर एक हाडूक ठेवलं बरोबर, स्क्रू मार, त्याच्यामध्ये फट असतेच, मग ती फट जुळवणार. ज्यांनी हे शरीर तयार केले तो स्क्रूचा आधार फक्त काय बघतो, फक्त आधार फक्त स्क्रूचा. स्क्रूनी फक्त वरून आधार लावल्यानंतर भगवंत त्याचं कृत्य करून टाकतो, हाडकाला हाडूक जॉईंट करतो, जैसे हे तयार करतो. जी प्रतिकृती तशीच दुसरी प्रतिकृती तयार करण्याची ज्याची ताकद आहे तो भगवंत. आपण सुद्धा भगवंतच आहोत. बघा प्रत्येकाला प्रत्येक जण विचारून आपण भगवंत आहोत का नाही हे सांगितलंय. त्यामुळं भगवंतांनी या श्लोकामधून हे सांगितलंय की तुम्ही शरण जायचंय. कुणाला जायचंय? जो योग्य आहे त्याला. त्याच्यामध्ये जो देणारा असेल, घेणारा असेल, त्या दोघांनाही प्रत्येकाची परीक्षा बघितल्याशिवाय कोणी कुणाला काही देत नाही. भगवंत काय म्हणतो? अनन्य. अनन्य म्हणजे काय? अनन्य म्हणजे शरण जाताना तुम्ही जी गोष्ट करताय ती भगवंताला देताय, भगवंताला सांगताय की मी भगवंत भजन करतोय, भगवंत मला कंठ चांगला दिलाय की मी भजन करतोय, चिंतन चांगलं दिलंय, एखादा नामस्मरण करण्याची शक्ती चांगली दिली, एका जागेवर 4 तास बसू शकतो, नामस्मरण करणार हलू शकत नाही, तो नामस्मरण करेल. ज्याला कीर्तन वाणी चांगली दिली, ज्ञान चांगलं दिलं, तो कीर्तन करेल. ज्याला बोलण्याचं मराळ वाचा दिली, तो प्रवचन करेल, चिंतन करेल. चिंतन काय करेल? एखादी गोष्ट समजून सांगेल, खोलात जाऊन समजून सांगेल. ती प्रत्येकाची अनन्य शरण जाण्याची किंवा ती भगवंताची सेवा करण्याची एक पद्धत आहे, कला आहे. या प्रकारे भगवंताची सेवा करणे तो अनन्य भाव आहे. अनन्य म्हणजे काय? त्या भावामध्ये कुठेही दुजेपणा नसतो. हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हा माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे, त्याचं प्रवचन नाही ऐकू शकत, हा माझ्यापेक्षा हलका आहे, याला जाता येत नाही, याची भांडणाला येऊ नये, हे नाही म्हणू शकत. प्रत्येकाने प्रत्येक जागेवर प्रत्येकाची भक्ती. त्यामुळे संतोष नरहरी सोनार पंकाजी संत सावतामाळी जाणार म्हणजे प्रत्येकाच्या जीवनशैली बघा. जीवनामध्ये त्यांनी कर्म करतानाच भक्ती केलेली आहे. प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहे. त्या कर्माविषयी तुम्हाला ना की आनंदी शरण जाण्याची भावना सगळ्यांची सारखीच आहे. भगवंतानी सुद्धा त्यांच्याकडे जाताना भगवंतानी ज्यांनी भक्ती केली, जेवढा देव केली, भगवंत त्यांना फक्त दिसायचे, त्यांच्या घरी जात नसायचे. म्हणजे ज्यांनी अनन्य भावांनी प्रत्येक गोष्टीत भगवंत बघितला, उच्च नीच नाही ईश्वरी गोष्ट, भगवंत त्यांच्या घरी आले. काही संतांची वारी भगवंताकडे, काही संतांच्या घरी भगवंताची वारी. तुकाराम महाराजांच्या घरी वारी पहिले भगवंत आले, नंतर तुकाराम महाराज पंढरपूरला गेले. म्हणजे पहिले भगवंताला यावं लागलं तेव्हा तुकाराम महाराज पंढरपूरला गेले. त्याच्या अगोदर त्यांच्या घरची 8 पिढ्यांची त्यांच्या भगवंताची भक्ती आहे. परमहंसाची भक्ती 8 पिढ्यांची, म्हणजे 8 पिढ्या त्यांच्या त्या भक्तीत गेल्या. आणि आता आपण म्हणतो माळ घातली पहिले लगेच सुधारला पाहिजे. अहो भगवंत एवढा लगेच हलका आहे का? आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये काय झाली माहिती आहे का? ज्यावेळेस संत होते त्यावेळेस ना राजाश्रय धर्माश्रयाला नव्हता, अध्यात्माश्रयाला राजाश्रय नव्हता. जो भक्ती करायचा ना तो राजाश्रयापासून दूर असतो. आता उलट झालं, जो भक्ती करतो तो राजाश्रयाजवळ जातो. आता उलट झाले. त्यामुळं आज दोन बघा, जेव्हा जेव्हापासून संत परंपरेमध्ये माझ्या शिष्या बहिणा यांच्यापर्यंत संतांना आणि भगवंतांना शब्द पाळण्याची गरज पाळत होते. दिलेला शब्द पाळत होते. नामदेव महाराजांना दिलेला शब्द भगवंतांनी, तुझ्या मुखातून गेलेला शब्द 1,00,000 मी तुझ्या अभंग केले, राहिले अभंग केले. भगवंतांनी त्याचं प्रयोजन केलं. मला नामदेव महाराजांना पूर्ण देह धारण जन्माला घालायचं, त्याचा संकल्प पूर्ण करायचा. त्यांनी देह धारण जन्माला घातलं. तुकाराम महाराजांना अभंग पूर्ण करून घेतले. अभंग पूर्ण करून घेतले. भगवंतांनी दिलेलं वचन पूर्ण केलं. तसं आज
ही गोष्ट आज तेव्हापासूनची भगवंताने केली. त्याच्यामुळे काय झालं, तेव्हा भगवंत आणि संत त्यामुळे असा भाव होता की संत करायला लागल्यानंतर कोणत्याही लोभाचा, लालचेचा आणि कुणाचाही उदो करत नव्हतं. तेव्हा राज्य सत्ता नव्हती का? होती ना. मी मला सांगा, शिवाजी महाराज कीर्तनाला फक्त येऊन बसायचे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी कधी निरोप नाही पाठवला. तुकाराम महाराज रायगडावर का हो? आज आपलं कुठे आहे? आपण खासदाराला बोलू या खासदार नाही, मी नंतर तुम्हाला हे कसं आहे, राजाश्रय आणि धर्माश्रय या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ते केव्हा होतात? अनन्य भाव. कारण भक्ताला भगवंताविषयी अनन्य भाव असतो. राईट सत्यवाल्याला भगवंताविषयी आणि तुमच्याविषयी अनन्य भाव नाही आणि नसतो. हे ध्यानात ठेवा, कधीच नसतो. तो त्याच्या फायद्यासाठी तुमचा उपयोग, तुमच्या धर्माचा उपयोग, तुमच्या भगवंताच्या श्रद्धेचा उपयोग तो त्याच्या फायद्यासाठी करून देतो. अनन्यभाव, अनन्यपणा, त्या अनन्याचा उपयोग सगळे गोष्ट सगळं होतं. आणि संत तुकाराम महाराजांची शिष्या बहिणाबाईनंतर त्या राजसत्तेमधल्या ह्या गोष्टीमुळे भगवंताची भक्ती करणारी राजासाहेबला जायला लागल्यामुळे तेव्हापासून भगवंतही कोणाच्या स्वप्नात आले नाही आणि संतही आले. आज संतांच्या संत एकनाथ महाराजांची 14वी पिढी स्पष्ट तेच सांगते, आम्ही आमच्या नागबाबांचे कोणतेच नियम पाळले नाहीत, त्यामुळे आम्हाला आजही आमच्या स्वप्नातही नागबाबा येत नाही. त्यांचे वंश सांगतात, तुकाराम महाराजांचे वंशज तेच सांगतात, कारण आम्हीच नियम पाळत नाही, तेव्हा आमच्या स्वप्नात सुद्धा आमचे वंशज आहेत. ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परमार्थ करायचा आहे तर कोणत्या तरी नियमात करायचा. परमार्थ हा कोणत्या नियमात करायचा. संतांनी स्वतःच्या घरावर, प्रपंचावर काय केलं? प्रपंच करताना सुद्धा अनेक अडचणी केल्या. तुकाराम महाराजांनी तर एवढे श्रीमंत होते, एवढे त्यांच्या 4 पिढ्या बसून खाल्याची एवढी संपत्ती होती. सगळी येणारी देणी येणारी कोणाचं देणं असणारी कोणाचं जवळ जमा असेल सगळं वाटून टाकलं. दुष्काळ पडलं हे सगळं वाटून टाकलं. कडलक्क झाले, म्हणजे काहीच शिल्लक ठेवलं आणि तिथून पुढं परमार्थ करायचं. आज आपण असं बघतो की मला कुठं फायदा होईल, परमार्थ असो, प्रपंच असो किंवा काही असो, मला कुठं फायदा होईल हे बघायचं. माऊलींनी सत्य सांगितलं, तुम्ही अनन्य भावाने शरण गेला नाही तर तुम्हाला फायदा होणार नाही. मी म्हणशाल मी हे बाकी बरोबर होतो, पण मी ध्यानात ठेवली ओवी सोडून बोलणार नाही. अनन्य, आज अनन्य भाव आहे, राहिलाय का माझा नाही. त्यामुळं सगळेच जण जो तो येतो आणि आपल्या पारमार्थिक माणसाला टपली मारतो, पटकन टपली मारतो. ज्या माणसामध्ये पटकन बोलतो, ज्या माणसाने 24 वर्ष 25 वर्ष आणि त्याला 4 टिकुली येतो आणि टक्क्यात बोलून मोकळा होतो. कारण आता असे आलेले धर्माश्रयाने नाही तर राजाश्रयाने आलेली लोक आहेत ना, स्वतःच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे परमार्थ करायचं होता. त्यामुळे ना कोणताही टिकुली मुक्तो आणि आयुष्यभर परंपरा चालत आलेल्या परंपरा आहेत, त्या परंपरेत चालणारी लोक आहेत, त्यांना सहज लोक तुम्ही टक्क्यात टक्के मारतो मग बने का कधी आपणच ते म्हणतो ना त्या स्टेजवर जाऊन, ते नाही म्हणतो पाहिजे. याच्यासाठी 3 कितीतरी पिढ्या गेल्या. कितीतरी संतांनी घरची भाकर बांधून प्रत्येक गाव जाऊन हे केले, नियम पाळले. आपल्या तालुक्यात एवढी परंपरा आहे. आपल्या तालुक्याला जे आज पूर्ण महाराष्ट्रात जे पद भेटण्यासाठी राजकारणी
वरजी लावलेलं ते पण आपल्या तालुक्यात पहिल्यांदा भेटलेलं रामदास बोरमनसुख यांनी पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष झाले होते. वारकरी संप्रदायाचे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची धुळा करतो. पण आपण म्हणतात ना देव देतो आणि नशीब नेतं आपण काही ना संधी घेतोच नाही. त्यांचं काही ऐकलं नाही. आपण आपल्या पद्धतीने परमार्थ स्वीकारण्यासाठी त्यांच्या पद्धती नाही. मुलाची बाबा सुद्धा बाबांनी ज्या प्रकारे जीवन जगले मुलावरून आल्यानंतर गावाला आल्यानंतर बाबांनी ज्या अनन्य भावाने भगवंताची भक्ती केली काही झालं तिथं बाबांनी दोघांना स्त्री जायचं होती इकडे जास्त आपण नाही काही हो की माझं सोडणार नाही तरी झालाय तेच करणार एवढा अनन्य भाव एवढी अनन्यता होती. आज तेवढी आपली अनन्यता पुन्हा येत नाही. या व्यासपीठावरती बसलोय माझ्या हृदयाला स्मरून माझ्या भगवंताला स्मरून माझ्या सगळं स्मरून मी सांगतो तर माझा सुद्धा एवढा अनन्य भाव नाही. परमार्थ नाही संसारात एवढा अनन्य भाव. आज हीच गोष्ट सगळ्यांना सांगायची. आज आपल्या कैलास नगर मध्ये पोटावर होणे एवढे उमले आहेत तरी आपल्या गावात 47 वर माझ्यामध्ये 47 वर्ष आहे ना 43 वर्ष म्हणजे बघा ना आपण 43 वर्ष आपण नाम यज्ञ चालू आहे. ज्ञानदान देण्याचं काम चालू आहे. किती जणांनी ज्ञान घेतलं हो काय सत्य काय संतांनी फुकट सांगितलं का कोणत्याही बाबा डेरे बंकर बाबा डेरे बंकर बाबांनी काय फुकट आयुष्य घातलं का हो. आज भगवंत हेच सांगा मला सांगा पुराणात त्या गोष्टी रामायणात सांगितल्या गोष्टी तुम्हाला आता उपयोग देणार नाहीये. तर आज मला हेच सांगायचंय भगवान परमार्थ करताना एवढा अनन्य भाव असावा. मी स्वतः सांगतो मी वयाच्या 30व्या वर्षी माळ घातली पण जे जेव्हा स्वीकारलं ना मला बोलणारा सहज करून गेला होता. पहिल्यासारखा जगलास ना आता माणसासारखा जग लोकांनी तुझ्याकडे बघताना काही वेगळा आदर्श दिसला पाहिजे. कृती कर वाच ग्रंथ ज्ञानेश्वरी वाच आणि मला ग्रंथ वाचल्यानंतर कळलं लोक म्हणतात ग्रंथ म्हणून काय फायदा होतो. आपल्या 3 वर्ष तुम्ही बघितलं होतं ज्ञानेश्वरीच्या समिती जे ज्यांना ज्ञानेश्वरी भेटली ते ज्ञानेश्वरीच्या समिती आहेत तर ज्ञानेश्वरी समिती हेच काय बोलले मला सांगायचं म्हणजे आपण ठरवलं ना तर हे ग्रंथ आपल्या समोर बोलतात. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. आता मी एक 15 दिवसापूर्वी नामदेव शास्त्री न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांचं हरिपाठावर पुस्तक आहे हरिपाठ मंथन. मला सांगा आपल्या सगळ्यांचा हरिपाठ पाठ माऊलींनी पहिलं काय लिहिलं हरिपाठ पहिला लिहिला ज्ञानेश्वरी 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 आपण 43 वर्षी सगळे ज्ञानदान करतोय ज्ञानेश्वरी ऐकतोय म्हणजे माझं काय म्हणणं आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा एकामेकाला सांगा. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी पहिली लिहिली त्यानंतर अमृत अनुभव लिहिला चांगल्या 65 लिहिली त्याच्यानंतर अमृत अनुभव लिहिला आणि त्याच्यानंतर हरिपाठ लिहिला. त्यामुळे बघा हा हरिपाठ आहे ना सर्वजणांना लागू आहे. योग्याला सुद्धा प्रपंचिकाला सुद्धा आणि जो संसारिक आहे त्याला सुद्धा. कारण काय म्हणजे जे गीतेमध्ये आहे ना 700 श्लोकामध्ये जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना 9000 ओव्यांमध्ये ते फक्त 28 त्या ओव्यांमध्ये जे भगवंतांनी सांगितलंय जे माऊलींनी 9000 ओव्यावर सांगितलंय तेच माऊलींनी नंतर 28 आपण सांगितलं. बरं 28 वैष्णवी करायचं त्या ओव्यानंतर वाढावं भगवंतांनी तेच सांगितलंय. मला शरण जाणी म्हणजे तेच 28 वैष्णवी करायचं सुद्धा तेच. म्हणजे बघा आपला काय हरिपाठ आहे का हरिका पाठ आहे आपलं काय घ्यायचं हरिपाठ आहे का हरिका पाठ आहे हे आपल्यालाच कळत नाही. हे सांगितलं भगवंतांनी की अनन्य आपण एवढं सांगू नये भगवंत बाबा माऊलींनी हे सुद्धा सांगितलंय
की तुम्ही एखाद्या गोष्टीला भगवंताला शरण गेल्यानंतर तुमचं जन्म आणि मरण निवारी. आता हे जन्म आणि मरण निवारी म्हणजे काय? जन्म आणि मरण निवारण म्हणजे काय? तुकाराम महाराजांनी काय आपल्याला सांगितले, प्रत्येकाचं आयुष्य ठरवून दिलेले, झाडाला एवढं, पक्षाला एवढं, माणसाला एवढं. माणसाला अजून 100 वर्ष आयुष्य, प्रत्येक माणसाला 100 वर्ष हे रे 100 पिढ्या. तुमचा देह 100 वर्षाला येणार. जेव्हा तुमचं पापाने तुम्ही समान होऊन जाईल तेव्हा तुम्ही ह्या मनुष्य योनीतून संपूर्ण तुमच्या योनीत जाणार. तुमचा मनुष्य योनी 100 वर्षाचा, 1000 वर्षाचा, 1000 वर्ष तुमचा मनुष्य योनी आहे. मनुष्य योनीला जन्म आल्यानंतर तुम्ही 1000 वर्ष तुमचा जन्म पुन्हा होत राहणार. आता तुम्ही मला सांगा, हे सगळं भगवंतांनी संतांनी लिहिलं आहे. आता जन्ममरण असं तुम्ही मला सांगा, आपण आता ह्या जन्मातून गेल्यानंतर पुढे जन्म आपल्याला भेटणार आहे, आणि तो मनुष्याचाच भेटणार. तो कसा भेटणार आहे हे समजून घ्या. तुम्ही ह्या जन्मामध्ये जे कर्म केले त्या कर्मामध्ये जे चांगलं झालंय त्या चांगल्यावर तुमचा जो पुढचा जन्म आहे ना, तो भगवंताच्या सानिध्यात जाण्यासाठी भेटेल. म्हणजे काय, आपण म्हणतो ना, मला 100 म्हणायचे तर मला पहिले 1 म्हटला पाहिजे. 100 पण म्हणण्यासाठी एक आकारामध्ये गेलं पाहिजे ना. तुम्ही डायरेक्ट म्हणतो 100, बाकी तुम्ही म्हणलीच पाहिजे ना, तेव्हा 100 पर्यंत आपण म्हटलोय. तसं मनुष्याला जन्ममरण म्हणजे चुका म्हणजे काय होईल, तुम्ही जेव्हा मला शरण येशाल तेव्हा मी तुमच्या जीवनात त्या 1000 लक्ष तुम्हाला जन्म घ्यायचा, 1000 वर्ष जन्म घ्यायचा आहे. हे तिथे पुढं तुम्ही मला शरण आल्यामुळं तुमच्या ह्या मधल्या सगळे जीवन टप्पे संपून जातील. कसे काय संपून जातील तुम्ही बघा. आपण आपल्या जीवनाकडे बघत, जेव्हा आपण माळा घालतो, तुळशीपत्र शरीरावर धारण करतो, तर आपल्या मनाच्या आपण पहिल्यांदा काय ठरवतो, हे शरीर भगवंतासाठी अर्पण करतो. बघा, ती तुळशीपत्र आपली पूर्वजांनी तेव्हापासून जे भगवंताचे जे उपदेश त्याच्यावर तेच सांगितले. तुकाराम महाराजांनी ते सुद्धा एकदम सोपं करून सांगितलं, आणखी समजावं म्हणून, माऊलीनुसार समजावं म्हणून ते अगदी सोपं करून सांगायचं. तुम्ही मला सांगा, ज्यांनी तुळशीपत्र धारण केले तो असो, किंवा ज्यांनी तुळशी आयुष्यावर काही केलेलं असो, शेवटी त्याची शरीरावर काय ठेवली जाते, हात मारा निघून गेलो काय तिच्या वेळेला जाते, तुळशी माळ जाते. काय वाटली जाते की हा देह, हा आत्मा तुझ्या चरणाशी येऊ, तिथून त्यांना पुन्हा सध्या कुठं तरी मनुष्य द्यायचे म्हणून. बघा, आज कुणी विचारलं का आजपर्यंत कुणाला, ज्यांनी आयुष्यभर तुळशीपत्र शरीरावर धारण केले त्याच्याही ह्या शरीरातला आत्माला मिळून गेला, त्याच्याही शरीरावर तुळशीचं पत्र ठेवतात, तुळशीचं माळ घालतात गळ्यात. आणि ज्यांनी कधीच तुळशीपत्राला हात लावलेला आहे त्याच्या शरीरावर तुळशीपत्र घालतात. कसं केलं म्हणजे प्रत्येकाला, प्रत्येक आत्म्याला, प्रत्येक शरीराला ही आठवण द्यायची हे होते की तो अनन्य भावाने शरण केला पाहिजे. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. आणि आपण बघा म्हणतो माझी पाठीमागच्या जन्माची पुण्यही असेल म्हणून माझा आधी ही गोष्ट घडली. हा सगळेजण म्हणत आहे की भगवंत आणि मी, माझ्यात भगवंत आहे का, असं सगळेजण म्हणतात. तू देव पाहिला का? देव पाहण्याची गोष्ट नाही हो, देव अनुभवण्याची गोष्ट. अजून संतांनी सांगितले, तुकारामांनी स्पष्ट सांगितले, मी देव पाहावयासी गेलो, देव भोवनी केलो. मी देव पाहायला गेलो आणि देवच झाला. हे तुकारामांनी संतांनी सांगितले. एवढं उघड्या डोळ्याने वाचितो, वारीला जातो आणि पुन्हा विचारतो, वारीत जातो ना, देव पूर्णतः देव
कुणीही तेव्हा तुझ्या पाया पडतो, तो कुणाच्या पाया पडतो, तुझा भाऊ राहत नाही किंवा मी मोठा. आणि देव तुझ्या बरोबरच आहे रोजचा, रोज तुझ्या बरोबर देव आहे, भगवंत तुझ्या बरोबर आहे. नाही तर तुम्ही बघा, कोणत्याही गोष्टीवर सिद्ध करा, तुमचं हृदय ट्रान्सफर केलं, अटॅक आलेल्या माझं हृदय ट्रान्सफर केलं किंवा नळी कापून पुन्हा नळी जॉईन केली, ती नळी जॉईन होते का? डॉक्टर शिवून फक्त काय करतो, तिथं सोडून देतो बाकीच्या गोष्टी. आणि पुढची गोष्ट भगवंताला चुकीचं वाटत असेल, म्हणजे संतांनी सत्य सांगितलंय, बाबा तुझ्या शरीरामध्ये तूच तुझा भगवंत आहेस, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे अनेक संतांनी सत्य सांगितलंय. आणि देव तुझ्या पाहिजे तुम्हाला एक संत परंपरा आपली हरिला कशासाठी झालं, एकमेकांचं सुखदुःख वाटून घेण्यासाठी. एका जागेवर सुखदुःख वाटत नाही, एवढा होतात. रोज थोडं थोडं अंतर चालून गेलो, एकामेकाला आपण एकामेकाला कशी मदत करतो, एकामेकाला आपण कसं एकामेकाला सांभाळून घेतो, हे वारीमध्ये समजतं. त्याच्यामुळे आपली तिचा भाव दाखवत होतो. म्हणून संतांनी वारीचे अनेक पैलू आहेत, अनेक भाग आहेत. हे समजून वारीत जावं लागतं. पण मी त्या बाबतीमध्ये स्पष्ट सांगतो, या व्यासपीठावर सांगतो, मी फार त्या बाबतीत कमी नशीब आहे की मी वारीत नाही गेलो. मी प्रत्येक वर्षी जातो, पांडुरंगांना भेटण्यासाठी मी जातो, वर्षापूर्वी एकदा जातोच आम्ही, पण वारीत नाही. का तर कर्मभक्ती आहे. ज्या पद्धतीने भक्ती आहे त्याप्रमाणे तो भक्ती करतो. त्याचप्रमाणे आज जो अनन्य भाव आहे, शरणागत आहे, शरण्य आहे, आणि सांगितलं सुद्धा की तुम्ही सर्व या गोष्टी करताय, जन्माला आल्यापासून ज्या गोष्टी करताय, जे लहानपणी तुम्ही राहिलं तुमची आई स्तनपान करते, तर तुम्ही थोडे मोठे होत आहे, तर तुम्ही जेव्हा आईकडे मागता तेव्हा जेवायला लागते. तसंच शरणागत झाल्यावर तुम्ही भगवंताला शरण गेल्यानंतर, सगळं सर्वस्व तुम्ही भगवंतावर समर्पित केल्यावर तुम्ही भगवंताला सांगितलं, भगवंता ज्या प्रकारे माझ्याकडे जे गुण आहे, जी मी ज्या पद्धतीने तुमची सेवा करू शकतो, त्या सेवेमध्ये मला तुम्ही वाईट म्हणेल की माझी सेवा म्हणून चुकीची आहे, ज्याचा त्याचा धर्म आहे. पण मी भगवंत मी माझ्या उद्यात म्हणतो, आता ही मी तुझी सेवा करतोय, त्या सेवा म्हणजे तुझ्या विचार मी रुजू करतोय, ती सेवा तू सांभाळून घे. आणि या सेवेत झालेलं चुका भगवंत मला आठवण करू, भगवंत याच्यातल्या चुका मला आठवण करून दे, आणि ते तू सुधारण्याची मला सुद्धा सद्बुद्धी दे, सद्विचार दे. आणि हे सद्विचार सद्बुद्धी आपल्याला आपण ज्या भगवंताला शरण जातो, तो भगवंत सुद्धा त्याचं कार्य आपल्याकडून करूनच घेत असतो. भगवंत आपल्या प्रत्येक जवळ असतो. आणि भगवंत हे सुद्धा भगवंतांनी याच्यावर सांगितलं की मी तुझा जन्म मरणच नाही, तर तुम्ही कोणतीही कृती केली, कोणतीही भक्ती केली, नवविधा भक्ती केली, त्या भक्तीमध्ये सुद्धा तुमचं प्रत्येक पायरीची स्टेप केली, म्हणजे यानंतर ही भक्ती होती, यानंतर ही भक्ती होती, यानंतर ही भक्ती होती. आज काय झालंय, श्रवण झालं, कीर्तन झालं, कीर्तनाऐवजी आटकून पडतो, पुढचं काय करतो आपण, पुढचं होतच काय कीर्तन सुद्धा अडकून पडतो. कीर्तन करायच्या पुढेही भक्ती आहे, कीर्तनाच्या पुढेही भक्ती आहे. राजा दशरथाने जेवढे रामाच्या वंशात जय श्रीराम म्हणतात ना, त्यांनी सगळ्या रामाच्या वंशाची पाठिंबा दिला. प्रत्येक राजाने आपला मुलगा करता झाल्यानंतर वयाच्या 50 वर्षांचा सर्व सोडून द्यायचं, संसारात राहून सर्व सोडायचं, सगळं मुलाकडे द्यायचंय, सुनेकडे द्यायचंय, बसायचे, दिल खायचे, नाही दिलं तर वानप्रस्थ आश्रम करायचा, म्हणजे जंगलात जायचं. आपण सध्या आता जंगलात नाही जाऊ शकत, सोडून तर येऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्या संतांनी, मुनींनी, देवांनी सुद्धा तेच केलं, ते आपल्याला करणं भाग होतं. आपण करतो भाऊ, आपण 60व्या वर्षी मोठ्या भावाचा बांधून 60व्या वर्षी मोठ्या भावाचा बांधून
आणि म्हणतो परमात्मा देव पावत नाही. कसा पावेल हो? कसा पावेल सांगा ना तुम्ही. अहो एकाच आईची लेकरं, एकाच आईच्या दूध पिलेत, एकाच बाप आहे आणि तुम्ही त्यातली जमीन तुम्ही काय वाढ नाही का? जमीन आहे निवडीच आहे. या पृथ्वी तलावर 70% पाणी, 30% जमीन आहे. तुम्ही याचा बांधवाला त्याचा बांधवाला ती 30%ची काय वाढणार आहे का? 33% होणार आहे का? नाही होणार.